नमस्कार. आपण आहोत भडगाव येथील कोटली रोडवरील आदर्श कन्या हायस्कूल मधील इंग्लिश मीडियम येथे. आज रोजी सकाळी दोन विद्यार्थी मयत अवस्थेत सापडले आहे. तिथे आपल्या कन्या शाळेच्या येथील लघवीला गेले असताना ती मुतारी आपण जर पाहिली तर तेथे त्याच्या बाजूला पडकी भिंती आणि त्याच्या बाजूलाच नाला आहे. त्या नाल्यात ते दोन विद्यार्थी मृत अवस्थेत आढळून आलेले. येथे भडगाव शहरात एकच खळबळ उडाली असून सर्व पालक आपल्याला आदर्श कन्या हायस्कूल येथे जमलेले दिसत आहेत व ते आक्रोश करत आहेत. त्याला आपण पाहूया. त्यांना हात येथे पालक जमलेले आहेत, त्यांचा ते रोष व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत. येथे पोलीस प्रशासन हे जागेवर पोहोचलेलं आहे आणि पालकांचा रोषही व्यक्त होताना आपल्याला दिसत आहे. आपण आपण पाहू शकता ही घटना जिथे झाली तिकडेच आपण जाऊया. पाहू शकता की ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे तिथे लोक जात आहेत. ती घटना पाहून जागा कशी आहे ती प्रत्यक्षदर्शी आपण ती जागाच पाहू. पॉज करा थांबा हो. तुम्ही तिकडे चालले जा थोडं. एक मिनिट पॉज करा तिकडे चालले. एक मिनिट तिकडे थांबा. एक मिनिट हा एक थांबा ना. एकच मिनिट फक्त एक मिनिट. आपण पाहू शकता इथे लहान बालक इकडे लघवीला आले असताना आपण इकडे पाहू शकता की जागा किती सुरक्षित इथे की शाळा प्रशासनाने लहान मुलांसाठी कशा पद्धतीने व्यवस्था केली ते दिसते आपल्याला. की एकीकडे नाला असताना नाल्याच्या बाजूला ही मुतारी लहान मुलांसाठी बांधलेली व त्याच्या बाजूला कुठल्याही प्रकारचे संरक्षक भिंत नाही आणि लहान मुलांसाठी असणारी मुतारी आपण प्रत्यक्षदर्शी पाहू शकता. अशा पद्धतीने जर लहान मुलांच्या मुतारी बांधल्या असतील एक नर्सरीच्या विद्यार्थ्यांची आणि अशा धोकेदायक ठिकाणी जर असतील तर ही शाळा प्रशासनाची चूक आहे असं पालक आरोप करताना आपल्याला इथे दिसत आहेत. पालकांचा आक्रोश आपण इथे पाहू शकतायत. इकडे महाराज आपण पाहू शकता त्या मृत बालकांचे नातेवाईक इथे पोहोचलेले सदर घटनेची पाहणी करत आहेत. आपण पाहू शकता मागच्या साईडला लहान बालकांच्या मुतारीची व्यवस्था इथे शाळा प्रशासन दिसत आहे. पण शिक्षकांसाठी शिक्षिका, मुलींसाठी स्नानगृह, मुलींसाठी स्वच्छतागृह या जे आपल्याला या शिक्षकांसाठी म्हणजे जे समजदार आपण ज्यांना म्हणून समजदार आहेत त्यांच्यासाठी पुढे व्यवस्था केलेली आहे मुतारींची. आणि लहान बालकांची परिस्थिती आपण पाहू शकता. आपण तो फ्रंट दाखवा ज्यांना. एक धोकेदायक ठिकाणी शालेय प्रशासनाने ही दखल घेतलेली नाहीये. तर आपण पाहू शकता की या आज जे भडगाव शहरात जी मोठं दुःखद घटना घडलेली आहे याला सर्वस्वी शालेय प्रशासनच जबाबदार असल्याचा पालकांनी आरोप केलेला आहे. इथे लवकरच मोठं उग्र आंदोलनाच्या तयारीत पालकही दिसून येत आहेत. एक मिनिट आता पुढचा मुद्दा काय घ्यायचा. या सदर घटनेवर मागच्या पावसाळ्यात ही भिंत वाहून गेलेली सुरक्षा भिंत ही शालेय प्रशासनाने का बांधली नाही याच्यावर आता नेमके काय कार्य होईल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नमस्कार. या दुःखद घटनेत आम्ही आमच्या ट्रेन लाईनर्स परिवार पण या घटनेत श्रद्धांजली अर्पण करत आहे व प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने याच्यावर दखल घेऊन नक्की कारवाई करावी अशी अपेक्षा पालक करत आहेत. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.